प्रेक्षकांना दोन कर्णधार आहेत, नक्कीच त्यांच्यासमोर खूप क्रिकेटचा अनुभव आहे. तू मागेच बोललेला होतास. एका बाजूला बघतोय आपण किशोर गांगोडे, तर दुसऱ्या बाजूला बघतो हिरा डुकळे. आणि जर हे दोन वरिष्ठ खेळाडू सोडले ना तर यांच्यानंतर सगळी यंग पिढी बघायला मिळते आपल्याला. सगळे युवान आहेत आणि खरोखरच आपल्या गावासाठी पंचांकडून इशारा होतो सामन्याला सुरुवात. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल आपण बघितला. थोडंसं पहिल्याच बॉल वरती नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय नो बॉल, एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळलाय. पहिला चेंडू नो. आपण पाहतोय जो गोलंदाज आहे उमेश वर्गना, विजय त्याच्या समोर विजयाच्या मागच्या मॅचचं दडपण होतं ते नक्कीच त्याने बघितलंय. आपण पाहतोय दोन्ही कर्णधार आमने सामने आले होते. अभ्यंतर धावेने इथे सुरुवात झालेली आहे. तर नक्कीच याच्या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. कारण रोशन याला बघतोय मागच्या सामन्यामध्ये त्याची बॅट शांत होती. जर त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाईल. या पुढचा चेंडू फ्री हिट आणि बघता बघता चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच प्रदीप मी सांगितलं होतं की फ्री हिट चेंडू आहे आणि रोशन याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला चेंडू तर नक्कीच षटकार मिळेल. काय बोलतो या षटकाराने? नक्कीच रोशन याचा आत्मविश्वास नक्कीच या फटक्याने वाढला असेल. फुलटो चेंडू होता आणि त्याने फुल टोल वसूल केलेला आहे या चेंडूवरती. कारण रोशन सारखे फलंदाज असतात त्याने एक असा चेंडू जो मेजवानी असतो आणि मी तर म्हणेन मेजवानी दिली होती रोशनसाठी आणि ती दोन्ही हातांनी त्यांनी कबूल केलेली आहे. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक म्हणावा लागेल आता मात्र प्रशांत यांच्याकडून. चेंडू टाकून झालेले ते 2. प्रशांत गोलंदाजी मार्कवर, सामोरे फलंदाज रोशन याच्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो कव्हर पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. कम ऑन डीजे. ते 4 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 12 धावा झालेल्या आहेत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलो तर विजय याने एक चौकार आणि षटकार मारलेले होते. परंतु याच सामन्यामध्ये बघतोय रोशन याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. पुन्हा एकदा बॉल जातो स्क्वेअरलेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय रोशन याच्या रूपाने राजवली ए संघाला. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे. धाव संख्या बघतोय आपण 18 धावा झालेल्या आहेत. तर खेळाडूंना सुवर्ण संधी, 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. या पुढचा चेंडू बॉल जातो लॉकअपच्या दिशेला. ओहो, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय मिस्टर भूमी डुकले. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर भावेश दळवी षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या नॉनपिकीचा काळ हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आई मरुदेवी राजवळी ए 24 फॉल ऑफ 1 विकेट. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज भावेश मोकाशी. आणि सामोरे बघायला गेलं तर त्याचे छोटे बंधू मिस्टर विजय मोकाशी. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो. चेंडू मागच्या दिशेला. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतंय विजयाला. तर 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 25 धावा. तर खेळाडूंना सुवर्ण संधी. षटकाराची हेड चेंडू, फुल टॉस चेंडू. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय की काय. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल. या 2 धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघतोय आपण 27 धावा. 1 बाद 27 अशी धाव संख्या आहे. भावेश गोलंदाजी मार्कवर. आपल्या दुसऱ्या षटकामधला तिसरा चेंडू. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. आणि अशा प्रकारे ओव्हरथ्रो होतोय. आणि ओव्हरथ्रोचं रूपांतर 2 धावेमध्ये. चांगली सुरुवात आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलो तर 24 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या बघते आपण 29 धावा. 29 अशी धाव संख्या आहे. जे प्रेक्षक इथे उशिराने दाखल झालेले आहेत त्यांच्या माहितीनुसार मैदानामध्ये चालू असलेला सामना आई मरुदेवी राजजावळी ए वर्सेस आई मरुदेवी राजजावळी बी. भावेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अशा प्रकारे भूमीत सारखा फलंदाज बाद होतोय. कमांड डीजे. तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय.
मनोर बाजारात तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू I love you, I love you. Hey, hey. Hey, सांग ना ग करू आता किती मी भेटू बिना मला पोरी आता तुझ्यासाठी मनामध्ये ठेवू नको बोलबात नको लावू टाइम. थँक्यू डीजे. चांगलं मनोरंजन ऐकायला मिळालं आपल्याला डीजेच्या मार्फत. तर चांगला कमबॅक बघायला मिळतो भावेश याच्या मार्फत. धावसंख्या रोखून धरते 21 या धावसंख्येवर नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नंबर 4 चा फलंदाज मिस्टर हिरा डुकळे. भावेश गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि या चेंडूला लॉग लाईनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. तर ह्या 6 धावांनी संघाची धावसंख्या बघतो 35 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा यार करण्याच्या प्रयत्नात बॉल मिडॉनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 36 धावा झालेल्या आहेत. शतक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. प्रदीप 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 36 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच राजावली हे संघ कितपर्यंत मजल मारेल अंदाज. नक्कीच विजयने सांगितलं की आम्ही बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धावा या धाव फलकावरती लावू आणि बघतो की विजय आणि हिरा सध्या तरी फॉर्म मध्ये दिसत आहेत, चांगल्या लयमध्ये दिसत आहेत आणि ते चांगली फलंदाजी करतायत. ज्या प्रकारे त्याने सुरुवात केली आहे चांगला प्लॅटफॉर्म रोशनने सेट केलेला आहे. त्यानंतर भूमी त्याने चांगली बॅटिंग केली. त्यानंतर पाहतो हिरा आणि विजय हे 2 फलंदाज देखील चांगली बॅटिंग करतायत. हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आला रोहित. नक्कीच रोहित याला कमबॅक करावे लागेल. जर इथून कमबॅक जर झाला नाही तर ही धावसंख्या 50+ देखील जाऊ शकते. नक्की जी सरासरी आहे प्रत्येक षटकामागे 18 धावेची सरासरी मेंटेन करताना दिसतोय राजावळी संघ. रोहित वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता परंतु फलंदाजाला त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. नक्कीच फुल टच चेंडू होता. थोडासा नाराज असेल, हताश असेल, उदास असेल कारण हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात आला असता तर पुन्हा एकदा लॉगांच्या दिशेला सीमारेषे बाहेर गेला असता. परंतु तसं काय घडलं नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. रिव्ह्यू घेतलेला आहे तर नो बॉल साठी मला वाटतं रिव्ह्यू घेतलेला आहे. तर जी चेंडूची हाईट बघायची होती आणि नक्की थोडासा खेळाडूला डाऊट आहे की हा चेंडू नो असेल पण तो लगेच त्यांनी थर्ड अंपायर करायला निर्णय दाखवलेला आहे. बघूया थर्ड अंपायर याच्यावर काय निर्णय देतील. परंतु धावसंख्या आपण बघतोय 37 धावा झालेल्या आहेत. 37 फॉलोअप ऑफ 2 विकेट. खेळाडूला सुवर्ण संधी. षटकाराची हॅट्रिक साजरी केली तर भावेश दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. खरोखरच एक नवीन नियम लागू केलेला आहे या वर्षामध्ये. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने जर कुठल्याही खेळाडूला जर पंचांनी बाद दिलं आणि जर खेळाडूला त्याच्यामध्ये जर वाटत असेल की मी नाबाद आहे तर लगेच त्यांनी थर्ड अंपायर करून निर्णय द्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही संघाला एक रिव्ह्यू दिलेले आहेत आणि ते आपण बघतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं 15 सेकंदाच्या आतमध्ये घ्यायचा असेल तसंच तो रिव्ह्यू घ्यायचा आहे. यावेळी नो बॉल साठी घेतलेला आहे.
तर सामना थांबलेला आहे. कर्मरदेवी संघाने असं वाटत होतं की जो नो चेंडू हाईटला आहे त्याच्यासाठी थर्ड अंपायर जवळ गेलेले आहेत. तर लगेच पंच त्याचा निर्णय देतील. तर अशा प्रकार पंचांचे निर्णय आलेला आहे की हा चेंडू नो आहे, नो बॉल. कारण कमरेच्या खूपच वरती हा चेंडू हाताला गेलेला आहे. तेच कारण पंचांनी दर्शवलेला आहे की हा चेंडू नो असेल, नो बॉल. थँक्यू थर्ड अंपायर. तर अशा प्रकारे या चेंडूवर 1+1 2 धावा येतात आणि ह्याच्या पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. धाव संख्या आपण बघतो 38 धावा. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर फ्री हिट चेंडूला आपण बघतो लॉगऑफच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. जो फलंदाज येतोय तो फलंदाज षटकार चौकार ठोकतोय. धावसंख्या पाहतोय आपण 44 धावा, 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला विजय मोकाशी आणि आपण पाहतोय सरळ बॅटने धावा येत आहेत तरी देखील उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करतोय. म्हणतात ना, अगर घी सीधे उंगली से निकले तो उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए. गुरुनाथ सर काय म्हणाल? नक्कीच चांगली फटकेबाजी करता तुम्ही सरळ बॅटने. त्याचप्रमाणे खेळला असताना नक्की 2-4 धावा आल्या असत्या या चेंडूवर, परंतु तसं काय होत नाही आणि रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव गेला होता. ह्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला होता. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बोलतो मी बघायला गेलो तर 45 धावा झालेल्या आहेत. जी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला होता त्यावेळी कर्णधाराने सांगितलेलं होतं की 40 किंवा 45 धावाचं लक्ष आम्ही घेऊन पुढे जाऊ. तशा प्रकारे बघायला गेलं तर 45 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रदीप. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय फलंदाज इथे बाद झालेला आहे. एक सिंगल धाव आली, मात्र दुसरी धाव पूर्ण करत असताना इथे हिरा डुकले हा बाद झालेला आहे. या एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 46 धावा, 46 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर विजयाच्यासाठी. ह्या पुढचा चेंडू आपण बघतो स्क्वेअर लेगच्या वरून जातो. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण. पाहतोय चेंडू सरळ निघून गेलेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. चौकार करता या चौकाराशी धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. आमचे स्कोरर नक्कीच सांगतील. थोडासा तालमेल बिघडला होता स्कोररचा देखील. पाहूया स्कोर
कुठे गेलाय तर 53 धावा 53 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 54 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. आता नक्कीच मी तर म्हणेन किशोर गांगुर्डे आणि त्याच्या टीमला चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे हिरा डुकले याच्या टीमनं फलंदाजी केली, पुढे आपण यंगस्टरने बघितलं की चांगला परफॉर्मन्स इथे दिलेला आहे. पाहूया दुसऱ्या इनिंग मध्ये त्याच प्रकारे आपल्याला परफॉर्मन्स पाहायला मिळेल का. 56 धावांचं टार्गेट आहे. चला, जे 2 विजय कर्णधार आहेत त्यांनी यायचं आहे. लकी ड्रॉ इथे केला जाईल. चला, दर्शनचे डबके आणि मनीषी इशिका 11 तरखड आणि कृपादेवी उमराळे आणि विजय संघ, दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी. चला कॅप्टन या फटाफट. या इनिंग ब्रेक मध्ये आपण जो चिट्ट्यांचा ड्रॉ आहे तो इथे ड्रॉ करून घेऊया. अयांश याच्या शुभ हस्ते आपण हा लकी ड्रॉ. कयांश याच्या शुभ हस्ते आपण अमोल तलेकर यांचा सुपुत्र आहे, त्याच्या शुभ हस्ते आपण हा चिट्ट्यांचा ड्रॉ इथे करणार आहोत. 2 चिट्ट्या उचलल्या जाते, लक्षात घ्या. जे एक राहील त्या संघाला बाय असेल. राजावली संघ सलामीची जोडी पाठवून द्या प्लीज. दोन चिट्ट्या उचलायच्यात. पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघेल. तर पहिल्या चिठ्ठीमध्ये नाव आलेलं आहे इशिका 11 तरखड आणि बाय मिळालेली आहे ती म्हणजे विजेता संघ, विजयी संघाला इथे बाय मिळालेली आहे. तर लगेच आपण टॉस देखील करून घ्या. दर्शनजी, आपण लगेच टॉस देखील करून घ्यायचं आहे. तर सनील याची शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बीजेपीचा कॉल आहे आणि आला ACA इशिका 11 तरखड या संघाने टॉस जिंकलेला आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. शुभेच्छा असतील. इशिका 11 तरखड या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटिंग करण्यासाठी कृपाभावीज उमराळे या टीमला आमंत्रित केलेला आहे. नेक्स्ट मॅच या 2 संघामध्ये असेल आणि जो संघ जिंकेल त्या संघाला बाय मिळालेली आहे, म्हणजे पुढच्या फेरीमध्ये त्याला चाल मिळालेली आहे. कुठलाही संघ जिंकेल, राजावलीचा संघ जिंकेल. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक गुरुनाथजी तांडेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीप. नक्कीच दोन्ही संघासाठी चांगली गोष्ट आहे की जो संघ विजय होईल राजावलीचा त्या संघाला बाय मिळालेले आहे. पंचांकडून इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. 18 चेंडू आणि 54 धावाचं लक्ष. जयेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल सामोरे फलंदाज किशोर गांगुर्डे. या पुढचा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. तर पहिला चेंडू हा नो चेंडू अवांतर धावेने खातं खोललं जाते राजावली आई मर्दवी राजावली 20 संघाचं. 18 चेंडू आणि 54 धावा जमवायच्या आहेत. हा सामना ह्या सामन्यात जर विजय मिळवायचा असेल तर
जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तर हा चेंडू फ्री हिट असेल जय याच्यासाठी. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जातो. धावच्या रूपाने एक गडी बाद करण्याचा प्रयत्न धावून आलेला होता, परंतु एसटी रक्षकाच्या हातातून जो चेंडू निसटला तो स्टंपवर न लागता ओव्हरथ्रोच्या रूपाने पुढे गेला आणि अशा प्रकारे किशोर गांगुर्डे याला इथे जीवदान मिळालेलं आहे. तर एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 3 धावा झालेल्या आहेत. यावेळेच क्षेत्ररक्षण बघतोय लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, त्याच वेळी मिड विकेटचा क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आपण बघतोय. जयेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात लेग बाईटच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतो आपण 4 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये चालू आहे. जयेश याच्या मार्फत टाकलं जाते पहिलं षटक. पहिल्या षटकामधले 2 चेंडू टाकून झालेले आहे. धावसंख्या बघतो आपण 4 धावा. जय याला जर विजय मिळवून द्यायचा असेल ना तर चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. जयेश राईट ओव्हर द विकेटचा मारा जयच्यासाठी. यापुढचा चेंडू फॉल्टा चेंडू कार्पेटच्या पद्धतीने लॉगअपच्या दिशेला खेळून काढला होता. मिस फील्ड झाली आणि चुकीला माफी नाही. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नक्की जय हा एक जबरदस्त एक फलंदाज आहे. नक्कीच आहे देवी आई मरुदेवी या संघामध्ये चांगली फलंदाजी केलेली होती या फलंदाजाने. पुन्हा एकदा जयेश या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये चेंडू टाकून झालेले ते 4. धावसंख्या बघतो आपण 54 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे ती 8 धावा. बिनबाद 8 अशी सुरुवात आहे. पुन्हा एकदा जयेश या पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला सीमारेषेजवळ भूमी टुकला येतोय आणि अशा प्रकारे जेल मात्र पकडला जातोय. कमल डीजे. थँक्यू डीजे. खरोखरच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिलेली आहे आणि खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणायला काही हरकत नाही. तर पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 धावांचा पाठलाग करताना 1 बाद 8 अशी धावसंख्या आहे. तर पुन्हा एकदा बघतोय आपण राजावली गावचे 22 दळवी. खरोखरच चांगलं व्यक्तिमत्व आहे. याने आता मात्र विकेटची हॅट्रिक केली मर्दवी राजावली या संघाच्या खेळाडूंनी. तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. ज्यावेळी फलंदाजी करत होते त्यावेळी षटकाराच्या हॅट्रिकवर 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं होतं. आता मात्र विकेटची हॅट्रिक साजरी केली
तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. धाव संख्या बघतो आपण 8 धावा झालेल्या आहेत. 54 धावांचं टार्गेट समोर असताना जी सलामीची जोडी आलेली होती किशोर आणि जय, परंतु जय याच्यामधला बाद झालेला आहे. आता मात्र नंबर 3 चा फलंदाज मैदानामध्ये प्रशांत नॉन स्ट्राईकच्या एडवर. त्याच वेळेला आपण बघतोय विजय मोकाशी आला, ज्यांनी फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा पटकावलेला होता. तोच गोलंदाजी मार्कवर. सामोरे फलंदाज सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे किशोर गांगुर्डे. विजय आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू, या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची समाप्ती होते. कारण आपण बघतो विजयी संघाला बाय मिळालेले आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा बघतोय. एक जबरदस्त स्पर्धा. विजय गोलंदाजी मार्कवर. आपल्या दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू, या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. गोलंदाजाने स्वतः जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अपयशी ठरतोय. अशा प्रकारे ह्या चेंडूमध्ये 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 1 बाद 9 अशी धाव संख्या आहे. जर आई मरुदेवी राजावळी 20 संघाला जर ह्या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर चांगले फटके खेळावे लागतील. ज्याप्रमाणे बघतो आपण रोशन, विजय आणि हिरा या फलंदाजांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली तशी फलंदाजी किशोर आणि उमेश याला करावी लागेल. विजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. 1 बाद 10 अशी धाव संख्या आहे. विजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉगॉनच्या दिशेला आला होता चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत इथे. या एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघतोय आपण 11 धावा. प्रदीप कसं वाटतंय कशा प्रकारे गोलंदाजी होते? कारण जर विजय आणि जयेश याच्यामार्फत चांगली गोलंदाजी होते या संघामध्ये सामन्यामध्ये. काय बोलशील प्रदीप? पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला गेलो तर जयेश याच्या मार्फत झाली. आता मात्र विजय एक चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आई मरुदेवी राजावली हा संघ मित्रमंडळींना सध्या तरी अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि खूप चांगली बॉलिंग इथे आपण पाहतोय इथे केली जात आहे. विजय कडनं अवलेसा बघतोय हवाई सफर करण्याचा प्रयत्न. फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय मात्र थोडासा माघारी देखील येतोय. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स हा चेंडू त्याने फील्ड केलेला आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव. किशोर गांगुर्डे आपण पाहतोय कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. त्याचा संघ आता मात्र मित्रमंडळींना खूप अडचणीमध्ये आलेला आहे. नक्कीच बघायला गेलं तर 54 धावांचं लक्ष होतं. धाव संख्या आता मात्र बघायला गेली तर 12 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामधला. विजय अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय. चेंडू मिडॉनच्या दिशेला. गोलंदाज स्वतः येतोय परंतु अशा प्रकारे झेल सुटला जातोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतो आपण 13 धावा झालेल्या आहेत. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावेची गरज आहे. 6 चेंडू 41 धावेची गरज. भूमीत राईट ओव्हर द विकेट समारा करेल.
यापुढचा चेंडू जाग्यावर खेळून काढलेला चेंडू, बॉल जातो मिडॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 14 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 40 धावेची गरज. हा सामना बघायला गेला तर आई मरुदवी राजावळी ए संघाच्या बाजूने झुकलेला आहे, कारण 5 चेंडू आणि 40 धावेची गरज जिंकण्यासाठी राजावळी बी संघाला. भूमी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जर विकेटची हॅट्रिक केली तर भावेश दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. भूमीत गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 14. ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा दिसते आपल्याला. मागच्या सामन्यामध्ये विजय मोकाशी हा मॅन ऑफ द मॅच होता, तर ह्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर दुसरं षटक, अप्रतिम षटक, त्या षटकामध्ये 5 धावा मोजलेल्या आहेत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण गेली. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतोय आपण 15 धावा. 3 चेंडू 39 धावेची गरज. किशोर अँड कंपनीला हा सामना जिंकायचा असेल तर. पुढचा चेंडू आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय, क्षेत्ररक्षक आहे. धाव संख्या होते ती 16 धावा. जे प्रेक्षक आमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप खूप आभार. आपण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतो. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा एसटी रक्षक बीट होतोय. चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. 22च्या रूपाने आलेला हा चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. भूमीत गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू निर्धार चेंडू. अशा प्रकारे विजय होतोय आई मरुदेवी राजावळी ए संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय आई राजावळी मरुदेवी बी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स आई मरुदेवी राजावळी ए संघ आणि हार्ड लक राजावळी बी संघ. कमन डीजे. विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात